नमस्कार माय टू फॅमिली. तर आपण गिरणी कामगार घरकुलांसाठी बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी महाराष्ट्र निवारा निधीतून रुपये 1500 कोटी वितरित करण्याबाबतचा GR पाहिला, ज्याच्यामध्ये मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 300 चौरस फूट घराची अंदाजित किंमत 15 लाख लक्ष इतकी आहे. सदर किंमत विचारात घेऊन गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधण्यासाठी जो खर्च येणार आहे त्यामधील गिरणी कामगारांचा हिस्सा हा 9.5 लाख प्रति सदनिका असणार आहे व शासनाकडून देण्यात येणारे अनुदान रुपये 5.5 लक्ष प्रति सदनिका विचारात घेऊन अनुदानापोटी येणाऱ्या खर्चाचा भार बृहन्मुंबई महानगरपालिका गृहनिर्माण विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र निवारा निधी व अर्थसंकल्पीय तरतूद यामध्ये समप्रमाणात प्रत्येकी एकास 3 वितरित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हा आपण GR पाहिला. आणि तसेच गिरणी कामगारांच्या घरांसाठी गृहनिर्माण विभागाने पुढाकारसुद्धा घेतलेला आहे. त्याच्यासाठी PPP आणि JV अंतर्गत विकासकांची निवड करत आहे. तर यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर ही शेवटची मुदत होती निविदा मागवण्यासाठी. तर त्यांच्याकडे त्या निविदा आलेल्या असतील, त्याच्यावर ते आता विकासक निवडतील किंवा विकासक निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्या विकासकांसाठी यांनी काय काय अट ठेवली आहे ती संपूर्ण माहिती आपण पाहूया. गिरणी कामगार आणि वारसांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी आता गृहनिर्माण विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि JV म्हणजे जॉईंट व्हेंचर अंतर्गत विकासकांची निवड करण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत. या निविदेच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा गृहनिर्माण विभागाचा उद्देश आहे. तर ह्या ज्या निविदा आहेत ते 2 सप्टेंबरपर्यंत मागविल्या होत्या आणि या ज्या निविदा मागविल्या त्यातून अंतिम निवड झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाईल. राज्य सरकारने गिरणी कामगारांना स्वस्त दरात घरे पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गृहनिर्माण विभागाने त्या योजनेसाठी पंतप्रधान आवास योजनेत घरे उपलब्ध करण्यासाठी खासगी सार्वजनिक सहभागावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी मागविण्यात आलेल्या निवेदनाला आता कसा प्रतिसाद मिळतो याकडे गृहनिर्माण विभागाचे लक्ष लागले आहे. गिरणी कामगारांसाठी निविदेमध्ये दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प बांधण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. गृहनिर्माण विभागाच्या योजनेत निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विकासकांकडे किमान 30 एकर जमीन असावी अशी अट आहे. त्यासह प्रत्येक घराची किंमत 15 लाख रुपये असावी अशी ही अट आहे. त्या अटी शर्तीनुसार प्रकल्प राबवू शकणाऱ्या विकासक निविदेसाठी पात्र ठरणार आहेत. निविदा सादर करण्यासाठी सोमवार 2 सप्टेंबरपर्यंत त्यांना मुदत दिली होती. त्यानंतर निविदा प्रक्रियेवर पुढच्या टप्प्यात विकासकांची निवड होईल अशी माहिती गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या योजनेमुळे मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांना स्वस्त किमतीत घरे मिळतील असा दावा केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून घरांचा प्रश्न सुटत नसल्याने गिरणी कामगारांमध्ये नाराजी आहे. राज्य सरकारने घोषणा केल्यानंतरही हजारो गिरणी कामगार घरांपासून वंचित राहिले आहेत. त्यावरून गिरणी कामगार संघटनांनी वारंवार आंदोलनाचे पावले उचलले आहे. त्यावर गृहनिर्माण विभागाने मागविलेल्या निविदेतून गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे उपलब्ध होण्याचा मार्ग खुला होईल असे सांगण्यात येते. तर आशा आहे की आता आपण पाहिलं विकासकांची पण निवड करण्यात येत आहे आणि 1500 कोटी जी आहे त्याला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. तर लवकरात लवकर गिरणी कामगारांचे जे घरांचे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यास सुरुवात होईल अशी आशा बाळगून हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.